हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली आज मी व्हिडिओला सुरुवात केली आहे, कारण खूप दिवसापासून मी काही शूटच घेतलं नव्हतं आणि बिझी तितकंच होते, कारण खरंच वेळच नव्हता मिळत. म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवायला बसले ना, त्याच्यानंतर शेतातलं काम, तर अशा पद्धतीनं खूप सारं लोड आला आहे. आणि परत अजून म्हणजे लग्नाचं सीजन आलं आहे आणि त्यामुळे कस्टमरांनी खूप गर्दी वाढवली आहे. तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा थोडं शेअर करावं. तर कामावरती म्हणजे थोडं दुर्लक्ष झाल्यावरती म्हणजे जे काही माझ्या बारीक सारीक गोष्टी होत्या तर त्या अस्तव्यस्त झाल्या होत्या. तर फ्रेश झाले, थोडं ते आवरले आणि नंतर म्हटलं व्हिडिओ काढावा. तर प्लीज व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. तसे चॅनलला जर कोणी नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी ना तुम्हाला म्हणजे आमच्या आदिवासी लोकांमध्ये जे काही रूढी परंपरा आहेत तर आम्ही कशा पद्धतीने म्हणजे फॉलो करतो तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कंटिन्यू राहा. तसेच खूप सारं अजून म्हणजे कस्टमराचं काम आलं आहे. काही साड्या आहेत, गाऊन आहेत जे की अल्टर करायचे आहेत आणि ब्लाऊज वगैरे शिवायचे आहेत. तर वेळ तर मला मिळतच नाही, तुम्हाला माहितीच आहे, कारण शेतातलं काम देखील मला मॅनेज करावं लागतं. म्हणजे मी सकाळपासून शेतात जाते आणि परत म्हणजे दुपारून उन्हातून आल्यावरती ब्लाऊज आणि 1-2 वाजता घरी येते आणि परत अजून संध्याकाळी स्वयंपाकाची वेळ. त्यामुळे ना हे 3-4 तासच मला वेळ मिळत असतो आणि त्यामुळे म्हणजे हे सर्व ब्लाऊज त्या वेळेत म्हणजे कंप्लीट करायला खूप म्हणजे टास्क होतो आणि त्यामुळे ना वेळेवरती म्हणजे ब्लाऊजच शिवले जात नाहीत आणि कस्टमर म्हणजे वारंवार फेऱ्या मारतात. हे मला मुळीच आवडत नाही. त्यामुळे ना जे कस्टमरांना थोडी घाई असेल तर त्या कस्टमरांना मी रिटर्न करते आणि दुसऱ्या ठिकाणी, गावात बरेच ठिकाणी म्हणजे टेलर आहेत, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला घाई असेल तर प्लीज तुम्ही शिवून घ्या, कारण खरंच मला म्हणजे वेळ मिळत नाही आणि त्यामुळे ते रिटर्न जातात. तर हे आवडत नाही. तर त्यासाठीच आणि आताही तसंच आहे. पण ह्या कस्टमर म्हणजे माझ्या रेग्युलर आहे आणि त्यांना म्हणजे माझ्याकडेच ब्लाऊज शिवायचे आहे, तर त्यासाठीच मी घेतले आहेत. मला खूप ताण येतो, कारण सकाळी पण लवकर उठावं लागतं, स्वयंपाक वगैरे करावा लागतो आणि त्यामुळे झोप तर मुळीच होत नाही, कारण रात्रीसुद्धा 12-1 वाजेपर्यंत जागरण करावं लागतं. तर त्यासाठीच. आणि आता ह्या काही साड्या आल्या आहेत आणि हे जे अस्तर आहे तर ते मी आधीच्या साड्यांचे घेऊन आले आहे. तर आता आल्या जे की साड्या तुम्हाला मी दाखवल्या तर त्यांचेसुद्धा मला मॅचिंगचे अस्तर धागे आणावे लागणार आहेत आणि त्यामुळे परत असं जाणं अशक्य होतं, कारण आमचं गाव हे खूप आउटसाईडला असल्यामुळे म्हणजे आम्हाला म्हणजे कधीमधी असं दररोज तर जाता येतच नाही, पण 8 दिवसांनी 10 दिवसांनी अशा पद्धतीने जात असतं, किंवा समोरचं काही कुणी गेलं तर त्याच्याकडे मी घ्यायला देत असते. तर हीच ती गोष्ट आहे जी की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आमच्या म्हणजे आदिवासी लोकांमध्ये ज्या काही म्हणजे नवऱ्या असतात तर त्यांच्यासाठी स्पेशल लूक, तर लुगडं नेसवण्याची खूप म्हणजे जुनी रूढी परंपरा म्हटलं तरी चालेल आणि ते अजूनपर्यंत चालूच आहे. तर ज्या दिवशी म्हणजे नवरी मुलीला हळद वगैरे लावतात तर त्या संध्याकाळची रात्री म्हणजे हे अशा प्रकारे म्हणजे लुगडं नेसवलं जातं आणि खूप छान वाटतं आणि खरंच खूप उत्सुकतासुद्धा असते. तर हळद लागते तर त्यासाठीच म्हणजे हळदीच्याच कलरचा लुगडं घेतलं जातं आणि म्हणजे हिरव्या कलरचं आहे तर ते नेसवलं जातं आणि हे वरतून म्हणजे पांघरवलं जातं. तर अशा पद्धतीने म्हणजे आमच्या आदिवासीमध्ये नवऱ्यांचं लूक असतं. आणि तसेच ह्या लुगड्यावरचे जे काही काठ आहे तर त्या काठावरती हे मॅचिंगचं ब्लाऊज आहे आणि नवरीने तेच म्हणजे ब्लाऊज शिवण्यासाठी मला दिलं आहे. तर ज्या काही साड्या आहेत तर ते मी नंतर शिवणार आहे आणि आधी हा नवरीचा ब्लाऊज कंप्लीट करणार आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे आमच्याकडे म्हणजे नवरीसाठी स्पेशल लूक ह्या दिवसासाठी केला जातो. म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी घागरा वगैरे घालतात, पण संध्याकाळी कंपल्सरी म्हणजे प्रत्येक मुलीला अशाच पद्धतीने लूक केला जातो. तर कशी वाटली आमच्याकडची म्हणजे काही रूढी परंपरा म्हटलं तरी चालेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास एक लाईक नक्कीच करा. आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिलात तर मनापासून खूप खूप धन्यवाद.
आणि असेच मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. बाय बाय.